त्या दिवशी मला ना विराट कोहली आणि क्रिकेट हे नाव आठवल्या मला ना माझा आयुष्यातला पूर्व अनुभवाचा पहिला अनुभव आठवला. क्रिकेट खेळत होतो 8वी 10वीत असेल, वर्ग आठवत नाही, 8वी 9वीचा वर्ग असेल. आणि क्रिकेट खेळता खेळता तुम्हाला माहिती शरीरानं जरा देवानं मला चांगलं शरीर दिलंय, रूप नाही दिलं पण शरीर चांगलं दिलं. म्हणून भांडण झाले क्रिकेटमध्ये, माझ्या हातात बॅट आणि स्टंप दिला. मुलं म्हणे याच्याकडनं कुणी घेणार नाही आणि भांडणं सुरू झाले. त्या भांडणात एक दगड आला माझ्या डोक्यावर बसला, रक्त ओघळायला लागलं. घरी जायची हिंमतच होईना. बरं घेऊन जायला पण कोणी तयार होईना. त्याला माहित होतं याला जेवढे बसतील त्यातले अर्धे आपल्याला बसतील, म्हणून घेऊन जायला कोणी तयार होईना. असं तसं कसं तरी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरना पहिले टाके टाकायचे येतात. म्हणलं ते बापाचं नंतर बघू, टाके टाकून घ्या तुम्ही डोक्याला एकदा. 4 टाके पडले. घरी आलो. सायंकाळची वेळ होती. रक्ताचे उघळे इकडनं खाली आलेले होते. रंगाने गोरा नव्हतो पण लाल रंग दिसतो चेहऱ्यावर. दरवाज्यात बाप उभा राहिल्यावर माझ्या माहितीनुसार आजचे बाप, मला पण 2 मुलं आहे, पहिला प्रश्न विचारतो बाप काय झालं रे. माझ्या बापानं काय झालं असं नाही विचारलं. डोक्याला बांधलेली पट्टी बघून पहिली एक कानाखाली वाजवली, मग विचारलं काय झालं रे. मित्रांनो, अशा स्थितीमध्ये क्रिकेट नावाचा खेळ वाढत गेला आणि असा माणूस तुमच्या समोर व्यासपीठावर वक्ता म्हणून बोलायला उभा आहे आणि तो विषय मला जो मांडायचा आहे तो खरे कौतुकाची गोष्ट आहे. खरं म्हणजे ज्यांच्या समर्थ आणि सामर्थ्यशाली करांनी मला लहानाचं मोठं केलं, तर माझ्या आईनं वडिलांना प्रथमतः या विचार व्यासपीठाचं पहिलं पुष्प त्यांच्या चरणी ठेवतो. खरं म्हणजे एका आईनं आपल्या मुलाला आकाशातला चंद्र दाखवला नाही, निंबोणीच्या झाडामागे ती उभी राहिली नाही, निंबोणीच्या झाडामागे तिने आकाशातला चंद्र दाखवला नाही, तर त्या मुलाला सांगितलं की बाळा, त्या चंद्रा इतकी भाकर तुझ्या रयतेतल्या प्रत्येक माणसाच्या ताटात पडली पाहिजे. पोरा, तुला ती भाकर प्रत्येकाच्या ताटात येईल त्यासाठी स्वतःच येतदेशियांचं स्वराज्य उभं करायचंय. पोरा, तुला माणसांसाठी लढायचंय. असं एका आईनं 16व्या शतकात स्वतःच्या पोराला अंगाईचं गीत गायलं नाही, तर स्वतःच्या पोराला मांडीवरती घेऊन स्वराज्याचं दूध पाजलं. ते स्वराज्याच्या उद्गाता राजमाता जिजाऊ. खरं म्हणजे आई वडिलांच्या स्वप्ना खातीर कुणीतरी IAS IPS डॉक्टर इंजिनियर झालेलं मी बघितलं, पण ज्यांनी आपल्या आईच्या बापाच्या स्वप्ना खातर स्वतःच येतदेशियांचं राज्य उभं केलं, उद्घाटन स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर तो दिल्लीपती औरंगजेब महाराष्ट्रात आला होता मराठ्यांचं राज्य बुडवायला, पण ज्यांच्या बलिदानाने इंद्रायणी भीमेच्या काठालाही तलवारीच्या पाट्याची धार आली, त्यांच्या बलिदानातनं या इंद्रायणी भीमातनं एक एक माणूस उभा राहिला आणि संताजी धनाजीच्या रूपानं तो औरंगजेब महाराष्ट्रात आला होता मराठ्यांचं राज्य बुडवायला, पण त्याच औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात ज्यांनी खोदली ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि मराठ्यांचा पंचप्राण छत्रपती संभाजी महाराज. तर म्हणजे एकेकाळी आम्हाला दगडातला देव दिसत होता हो, पण माणसातला माणूस दिसत नव्हता. पण ज्या माणसानं खरं म्हणजे बहुजन आणि दलित समाजाची दशा सुधारून त्यांना दिशा देण्याचं काम केलं, ते महाराष्ट्रातले 3 रत्न छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी दीपक रामनाथ देशमुख आपल्या टाळ्यांच्या गजरात मानाचा मुजरा करतो. म्हणजे मला दिवस आठवतो 19 डिसेंबर. औचित्य इतकं छान आहे. आजचा दिवस सुद्धा तितकाच महत्वाचा आहे मित्रांनो. आज 16 डिसेंबर आहे आणि 16 डिसेंबरला आज काय महत्वाचं आहे. 16 डिसेंबरला आजच्या दिवशी आजचा जो डे स्पेशल आहे तो काय मी सांगेल. आज 16 डिसेंबर आहे आणि 16 डिसेंबरला आज डे स्पेशल काय नाही सांगता. एक भारतीय असण्याचा आपल्याला सातत्याने अभिमान वाटावा आणि सातत्याने अभिमान वाटण्यासारखा जो क्षण आहे तो क्षण आणि त्याचं एक स्मरण आपल्याला व्हावं. आजच्याच दिवशी भारतानं पाकिस्तान विरुद्धचं कारगिल युद्ध जिंकलं. आज संपूर्ण देशामध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि भारतीय असण्याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटावा असा आजचा दिवस आहे. खरं म्हणजे कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या प्रत्येक जवानाला
खरं म्हणजे आजच्या व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांना आदरांजली वाहिली पाहिजे आणि ती आदरांजली वाहून आजच्या कार्यक्रमाला खरं म्हणजे मी सुरुवात करतो. मला दिवस आठवतो 18 डिसेंबर 2006 मैदानावरती दिल्ली विरुद्ध कर्नाटक मॅच सुरू आहे. सायंकाळचं सत्र संपलं, सकाळचं सत्र सुरू होत असताना ड्रेसिंग रूम मध्ये एक 17 वर्षाचं पोरग टेन्शन मध्ये बसलाय. चेहऱ्यावरती दुःख आहे, पण हृदयातली आग मात्र वेगळी आहे. या पोराच्या चेहऱ्यावरचं दुःख पुनीत बिष्ट नावाच्या त्याच्या सहकारी खेळाडूने ओळखलं. तो सहकारी खेळाडू त्याला विचारतो काय झालं रे. त्यावेळेस तो म्हणतो काही नाही झालं, तुला उद्याच्या सामन्यात, तुला आता थोड्या वेळाला जो सामना, जो कसोटीचा सामना, रणजी सामना खेळायचा, त्याचं टेन्शन आलं काय. तो म्हणतो टेन्शन मैदानावरती गेल्याच्या अगोदर नसतं येतं, मैदानावर गेल्यावर यायचं नसतं. माझा जन्म टेन्शन घ्यायला नाही झालाय, समोरच्या संघाला टेन्शन द्यायला झालाय. मला मॅचच टेन्शन नाहीये. तो विचारतो टेन्शन कशाचं आलाय रे. सांगतोय पहाटेच्या वेळेस बाप गेलाय पहाटेच्या वेळेस अटॅक न, आणि बाचा अंत्यसंस्कार करायचा आहे. अंत्यसंस्काराला जायचंय हो. पुढे दृष्ट 2 मिनिटं खाली बसला हो. बाप गेलाय ज्याचा, असा बाप गेलेला पोरगा ड्रेसिंग रूम मध्ये बॅट घेऊन पॅड लावून बसलाय आणि बाचं दुःख हृदयामध्ये कवटाळलंय. तो पुढे म्हणतोय खेळू नको आज घरी. कोचला बोलवलं जातं. कोच सांगतो अरे घरी जा, खेळतो कशाला. हा म्हणतो आज नाही खेळला ना, ज्या बापानं वय वर्ष 3 असताना 3 कपडे धुवायची बॅट माझ्या हातात दिली होती ना, त्या बाचं स्वप्न बाप संपला. पण या बापाचं स्मरण सातत्यानं माझ्या चरित्राच्या मागे, माझ्या करिअरच्या मागे जर जगाला मी आज करून नाही दिलं ना, तर माझ्या बाचला सुद्धा त्याच्या पिंडाला कावळा सुद्धा शिवणार नाही. आज मला मैदानावर गेलं पाहिजे. आणि मित्रांनो, कर्नाटक विरुद्ध दिल्ली सामन्यामध्ये ते पोरग जे काल 32 रनावर खेळत होतं ना, ते मैदानावर गेलं. सामन्याची स्थिती होती, ज्याला कसोटी सामना करतो त्याला ड्रॉ होणारा सामना त्या पोरानं वाचवला. 90 रन केले आणि सायंकाळच्या वेळी बाच्या अंत्यसंस्काराला गेलं. मित्रांनो, त्या पोराचं नाव होतं विराट कोहली. मित्रांनो, विराट पैदा नहीं होता है, विराट पैदा नहीं होता है, विराट कोशिशों से बन जाता है. आम्हाला प्रत्येकाला विराट कोहलीचं ग्लॅमर दिसतं, विराटचे कपडे दिसता हो, विराटची महागड्या गाड्या दिसता हो. आमच्या पोराला प्रत्येकाला झोपल्यानंतर स्वप्न पडावं अशी त्याच्या मागची अनुष्का शर्मा दिसते हो, पण त्या विराटनं केलेले कष्ट मात्र आम्हाला दिसत नाही. मित्रांनो, प्रत्येकाला त्या खेळाडू मागचं ग्लॅमर दिसतं. जसं म्हणतात ना की पाण्यातला मासा पाण्याच्या वर पोहत असताना आपल्याला असं वाटतं की माशाची किती मजा आहे हो, त्याला पोहायला किती आनंद होतो, पण त्या माशाची पाण्याखाली तरंगण्यासाठी असणारी धडपड मात्र आपल्याला दिसत नाही. आणि मला वाटतं खरं म्हणजे ती धडपड, जी धडपड त्या महापुरुषांनी किंवा जे महान पुरुष झाले त्या महान पुरुषांनी खरं म्हणजे काय केली असेल, ती धडपड आज तुम्हाला सगळ्यांना कळावी. म्हणजे त्यासाठीचा खरं म्हणजे हा विचार मालेचा आजचा खरा म्हणजे प्रयत्न. मग अशा जर्सी नंबर 18 असणाऱ्या विराट कोहलीच्या आयुष्यावर आपण काय घेतलं पाहिजे. मी सहज विषय मिळवल्यानंतर माझ्या वर्गातल्या 12वीच्या पोराला विचारलं, भाऊ काय घेतलं पाहिजे. म्हणजे सर कालच विराट सारखीच कटिंग करून आलोय. दुसऱ्याला विचारलं तू काय घ्यायचं रे. म्हणजे सर आपलं स्वप्न आहे नाही अनुष्का शर्मा, पण अनुष्का नावाची बायको तरी मला मिळाली पाहिजे. म्हणजे तिसऱ्याला विचारलं तुला काय भाऊ. नाही म्हणे सर आपण ठरवलंय, म्हणजे आपलं ना असं नाव, असं ग्लॅमर असलं पाहिजे. जसं विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं शॉर्टकट नाव बनवलं माहिती पोरांना तुम्हाला काय. आपली काय मावशी काका आहे का एवढं नाव माहित असलं पाहिजे. विरुष्का नाव आहे, माफ करा. नाही तुम्ही पुढच्या वेळेस उत्तर द्यायचं नाही, म्हणजे डोक्याला ताणच राहा, उत्तर देऊन आपल्यावरच पडतो असं काही नाहीये. म्हणजे आपण ठरवलं सर आपल्याला असं शॉर्टकट नाव बनवायचं आणि शॉर्टकट नाव बनवून आपल्याला पण विराट कोहली सारखं काहीतरी करायचं. मित्रांनो, जसं शिवाजी महाराज बनणं म्हणजे शिवाजी महाराजांसारखा गंध लावला म्हणजे शिवाजी महाराज नाही, शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवणं म्हणजे शिवाजी महाराज नाही. कुणी व्यक्तित्व हा दिसण्यात नाही होत, कुणी व्यक्तित्व हे दिसण्यात नाही होत,
तर व्यक्तित्व हे त्यात असणाऱ्या त्या गुणांनी घडतं. खरं म्हणजे आपल्याला त्या व्यक्तित्वाकडे जाताना, खरं म्हणजे त्या व्यक्तित्वाविषयी बोलल्यानं विराटचं दिसणं कसं आहे यावर आपण बोलणार नाही, तर विराटचं असणं कसं आहे यावर मात्र आपण बोलणार. मग असा विराट कोहली त्यानं भारतीय संघासाठी जर्सी नंबर जर्सी नंबर 18 घालून जो मैदानावर अशा 18 नंबर मागच्या 10 गुण आपण विराटच्या चरित्रात खरं म्हणजे शिकणार आहोत. मुळात 18 गुण विराटच्या चरित्रात आपण 18 पेक्षा अधिक गुणही घेऊ शकलो असतो, पण कार्यक्रमाला नंतर तुम्हाला कंटाळवाणं वाटू नये म्हणून आपण विराटच्या चरित्रात विराटचे 10 गुण आजच्या आपल्या चरित्रमालेमधून आपण शिकणार आहोत. विराटचा सगळ्यात पहिला गुण ते म्हणजे जिंकण्याची जिद्द. काय जिद्द होती विराट कोहलीचं? खरं म्हणजे द विराट किंग कोहली, विराट एरा ह्या नावाच्या मागचा जो ग्लॅमर आहे, तो ग्लॅमर घेऊन जगणारा विराट खरं म्हणजे आज 2023 ला फायनल खेळत असताना वानखेडेवर सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांची केलेली बरोबरी नव्हे, ते 100 शतकांचा त्याचा केलेला विक्रम मोडीत असताना त्या मागचा केलेला संघर्ष, आणि तो संघर्ष खरा म्हणजे त्याची जी जिंकण्याची जिद्द आहे, ती जिंकण्याची जिद्द खरं म्हणजे विराटला महान बनवते. सुनील गावस्कर असं म्हणतात की जर तुम्हाला गुड बनायचं असेल तर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्हाला ग्रेटेस्ट बनायचं असेल तर तुम्ही प्रॅक्टिस बरोबर संघर्ष केला पाहिजे. पण तुम्हाला जर ग्रेटर बनायचं असेल तर विराट कोहली सारखा ऍटिट्यूड तुमच्यात असला पाहिजे. आणि खरं म्हणजे तो ऍटिट्यूड आपल्याला प्रत्येकाला शिकायचा आहे. असा काय ऍटिट्यूड असेल व विराटच्या आयुष्यामध्ये? एका दिल्लीच्या सामान्य कुटुंबामध्ये 5 नोव्हेंबर 1988 साली विराट कोहलीचा जन्म झाला. वडील वकील प्रेम कोहली, आई सरोज कोहली सामान्य गृहिणी, आणि असा सामान्य कुटुंबात जन्मासाठी भारतीय संघात सिलेक्ट होतो. आपल्या की मी कुठला येतोय हा न्यूनगंड खरं म्हणजे विराटच्या चरित्रात आपण स्वतःमधला बाहेर काढला पाहिजे. माझे आई वडील कोण आहेत? मित्रांनो, आई वडील कोण असावे आपल्या हातात नाही. तुम्ही कुणाचा मुलगा असावं हे सुद्धा आपल्या हातात नाहीये. आई बापांना आपल्याला स्वतःला एका उंचीवर घेऊन जायची धमक मात्र आपल्यामध्ये आहे. मध्ये होता आणि तो म्हणजे जिंकण्याची जिद्द. म्हणून आपले आई वडील कोण आहेत? हे आई वडील आपल्याला मोठं बनवत नाही, तर आपण स्वतः आपल्याला मोठं बनवतो. खरं म्हणजे 3 वर्षापासून विराटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 9व्या वर्षी वेस्ट दिल्ली अकॅडमी मध्ये विराटने प्रवेश घेतला आणि विराटने 9व्या वर्षी प्रवेश घेतल्यावर क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात झाली. पोरांना तुम्हाला गंमत सांगतो, तुमच्या बरोबर कॉलेजची मुलं पण बसली. 9व्या वर्षी विराटने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. 1-1.5 वर्षानंतर 9-10 वर्षाचा झालेला विराट त्याचा जो
बाउन्स बॉल टाकला आणि विराटच्या छाताडात बसला. छातीत बसलेल्या बॉलनं काळा डाग पडला आणि काळा डाग पडल्यावर माझ्यासारखा माणूस म्हणेल की गेलं ते खड्ड्यात क्रिकेट बरा झाला आज वाचलो, नाही तर आपण शब्द दिलेला होता माय बापाला, बरा वाचलो. आमच्या आई असताना की आई सुद्धा म्हटली अशी भाऊ क्रिकेट गेलं चुलीत एकटाचे, मी किती नवस केले होते तेव्हा तू झाला. नको भाऊ, विराटनं आईला बॉल पडलेला छातीत दाखवला नाही, काळा झालेली छाती. विराटनं 20 दिवस पुन्हा प्रयत्न केले मित्रांनो, आणि प्रयत्न करून पुन्हा एकदा त्या सामन्यात गेला. 15 वर्षाच्या पोरांबरोबर खेळला आणि नुसता खेळला नाही तर विराटनं 15 वर्षाच्या पोरांबरोबर डबल सेंचुरी बनवली. हे 10व्या वर्षी त्याच्यामधला जो ऍटिट्यूड होता ना, तो ऍटिट्यूड खरं म्हणजे आपल्याला जिंकण्याची जिद्द आपल्यामध्ये आली पाहिजे. हे खरं म्हणजे विराटच्या चरित्रातलं पहिलं महत्वाचा गुण आपण आपल्यामध्ये घेतला पाहिजे. खरं म्हणजे 2006 साली 2016 साली T20 IPL सगळ्यांना माहित आहे. मी एकाला विचारलं होतं तुला IPL मधलं सगळ्यात जास्त काय आवडतं, ते म्हणलं सर मला काही नाही आवडत IPL मधलं, ते नाही का मागे नाचतात चेअर गर्ल्स त्याच आवडतात म्हणे. तसं काही असेल कोणाचं तसंच काही सांगा. विराट कोहलीचं सिलेक्शन झालं मित्रांनो. विराटला सुद्धा हे ग्लॅमर पाहून विराटचं करिअर 2011-12 ला खाली आलं होतं. 2016चा मला सामना आठवतो, कोलकाता नाईट रायडर्स बरोबर विराट कोहलीचा सामना चालू आहे. पुराण तुम्हाला माहिती विराट कोहली कोणत्या संघाकडनं खेळतो IPL ला? RCB. कोणाकोणाचं फेवरेट आहे? वा वा वा, भांडण लावायचं तुमच्यामध्ये? वा वा वा, छान छान छान. आणि आपण तर महाराष्ट्रातले, पुणे बिणे नाही आवडत तुम्हाला? मुंबई? वा वा, बऱ्याच जणांना चेन्नई सुपर किंग आवडतात ना, किंग कोहली, सॉरी धोनी, महेंद्रसिंग धोनी. RCB विरुद्ध नाईट रायडर्स कोलकाता मॅच सुरू आहे आणि विराट कोहली मैदानावरती फिल्डिंग करतोय. फिल्डिंग करता करता विराटने ढाई मारली आणि ढाई मारल्यावर विराटच्या हाताला पडले. आपल्यासारखं असतं तर म्हणलं असतं म्हणतात जाऊ द्या, आहे माही आहे आणि स्टेडियम मध्ये अनुष्का आहे, ताण कशाला घ्यायचा, नको. विराट कोहलीच्या हाताला 10% पडले. स्थिती अशी आहे की विराट जर खेळला नाही तर डू ऑर डायची परिस्थिती आहे. जर RCB नाही जिंकली तर ती लीग मधनं बाहेर जाईल. अशा स्थितीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं 184 धावांचं लक्ष RCB समोर ठेवलं. मित्रांनो, विराट निस्ता खेळला नाही तर विराटनं त्या सामन्यामध्ये RCB ला जिंकवलं सुद्धा आणि जिंकवून त्या सामन्याचा सामनावीर विराट कोहली झाला. मित्रांनो, खरं म्हणजे ही विराट कोहलीची जिंकण्याची जिद्द आपल्या प्रत्येकामध्ये आली पाहिजे. मनगटाशिवाय खेळता येत नाही. 10% पडणारा विराट कोहली दुसऱ्या दिवशी सुद्धा खेळला आणि दुसऱ्या दिवशी 51 बॉलामध्ये 131 रन विराट कोहलीने केले आणि आपल्या संघाला त्यानं त्या वर्षीच्या IPL मध्ये फायनल पर्यंत, सेमीफायनल पर्यंत विराट कोहली घेऊन गेला. ही विराट कोहलीची जिंकण्याची जिद्द खरं म्हणजे पोरांनो आपल्यामध्ये आली पाहिजे. खरं म्हणजे विराट कोहली होणं म्हणजे ऐसा तैसाचं काम नाही. विराट कोहली व्हायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि ते सातत्य आपल्यामध्ये नाही. आता उद्या आजचं व्याख्यान ऐकून जा. ज्यांना ज्यांना क्रिकेट खेळायला आवडतं ते म्हणशील आता बाद झालं. विराट कोहलीचं दुसरं एक सांगायचं राहून गेलं मला. जे आता ग्रॅज्युएशनला पोरं आहे तुमच्या माहिती म्हणून सांगतो, विराट कोहलीचं फक्त 12वी शिक्षण झालंय. तो जे 12वीला ते म्हणशील बरं झालं, त्याला माझा बापले ताण द्यायचा, तू काही कामाचं नाही. आता सांगताच जाईल विराट कोहलीचं 12वी झालं पप्पा. विराट कोहलीचं शिक्षण जरी 12वी झालं असेल ना मित्रांनो, तुम्ही जेव्हा महान म्हणतात ना तेव्हा तुमच्या मागचं शिक्षण चेक केलं जात नाही, तुमची परिस्थिती चेक केली जात नाही, तुमचे आई वडील चेक केले जात नाही. तुमच्यात जर गुण असेल ना तर फक्त तुम्हाला बघितलं जातं. मित्रांनो, या व्यासपीठावर येऊन उभा राहिलो ना, तुम्ही सगळ्यांनी माझी घरची परिस्थिती नाही विचारली, माझ्या खिशात कितीचा बंडल आणलाय वाटणारे मी, असं नाही. पाटील सारखं माझ्याकडे दुसरंही काही नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्या समोर आहे. याचं कारण आहे तुम्ही ज्या दिवशी ज्ञान संपन्न होता ना, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या गुणाची
गुणाची चमक जगात दाखवताना त्या दिवशी तुम्हाला ब्युटी पार्लर मध्ये स्वतःच्या चेहऱ्याला चमक आणावी लागत नाही, हे खरं महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, विराट कोहली विराट का बनतो माहित आहे काय? विराट मध्ये सातत्य होतं. आता परवा 4 दिवसानं नववर्ष येईल, जगाचा रेकॉर्ड आहे. 31 डिसेंबर झाला तर 1 जानेवारीला सगळ्यात जास्त. हा, 1 जानेवारी आला का आपण ठरवलं व्यायाम करायचा, आपलं ठरलंय आता लय वाचायचं, आपलं ठरलंय आता ग्राउंड वरून बाजूलाच जायचं नाही, आणि 1 महिना होऊन जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी जागच येत नाही, आजचे दिवस जाऊ दे, आजचे दिवस काय होतात असं म्हणून आपण गोदडीत झोपतो परत, आणि 5ला झोपलेला आपण 7लाच उठतो. मित्रांनो, विराट होतो ते त्याचं कारण आहे त्यानं दाखवलेल्या सातत्यानं. एका इंटरव्ह्यू घेणाऱ्याला विचारलं होतं विराट कोहलीला की तुमच्या जगात तुमचं स्वतःचं सगळ्यात फेवरेट इयर कोणतं आहे? आपल्याला जर विचारलं सगळ्यात फेवरेट इयर, तुम्ही म्हणा मम्मी पप्पाचं लग्न झालं होतं ते सर, त्यांचं नसलं झालं तर आमचं पंचायत होती. विराट कोहलीला विचारलं होतं तुमचं फेवरेट इयर कोणतं? विराट कोहलीनं सांगितलं माझं फेवरेट इयर आहे लीप इयर. तुम्ही म्हणा लीप इयर का बरं बुवा? विराट कोहलीनं सांगितलं बाकीच्या वर्षामध्ये 365 दिवस असतात, एकमेव लीप इयर असं आहे 366 दिवस असतात. मला एक दिवस अगदी प्रॅक्टिस करता येते ना, म्हणून माझं फेवरेट इयर लीप इयर. मित्रांनो, विराट कोहलीला जर आज सकाळी प्रॅक्टिस करताना जर त्याला कंटाळवाणा वाटला असेल ना, तर विराट स्वतः इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो की मला जर कंटाळा आला ना तर मी विचार करतो आज जाऊन 15 मिनिट आधी प्रॅक्टिस करेल. मला जर पाऊस पडायला सुरुवात झाला ना तर त्या पावसाला मी सांगतो की हे पावसा मला नाही थांबवू शकत, मी त्या दिवशी 1 तास आधी प्रॅक्टिस करतो. ग्राउंडवर ज्या दिवशी दौ जास्त पडलाय ना त्या दिवशी ग्राउंडवर अजून 1 तास प्रॅक्टिस करतो. मित्रांनो, 9 वर्षाचा विराट कोहली छातीवरती बॉल पडल्यानंतर सुद्धा दुसऱ्या 15 दिवसाला प्रॅक्टिस करून पुन्हा 200 धावा का बनवतो माहितीये तुम्हाला? विराट कोहलीचं सातत्य सगळ्यात महत्वाचं आहे, आणि ते सातत्य विराटला महान बनवतं. विराट महान बनून महान खेळाडू बनतो. मित्रांनो, जगातला एकमेव विराट कोहली असा खेळाडू असेल ज्यानं ICCचं जे बेस्ट क्रिकेटरचं जे अवॉर्ड आहे ते जगातला एकमेव खेळाडू असा असेल विराट कोहली. 9 वेळा मिळवलंय. सचिन तेंडुलकरनं सुद्धा 4 वेळा मिळवलंय. विराट एकमेव जगातला खेळाडू आहे ज्यानं ICCचा अवॉर्ड 9 वेळा मिळवलंय. म्हणून विराट सहज बनत नाही, विराट बनायला सातत्य लागतं. 9व्या वर्षी सुरू केलेला क्रिकेटचा खेळ 19व्या वर्षी भारतीय क्रिकेटचा अंडर-19च्या संघाचा कॅप्टन बनायपर्यंतचा प्रवास विराटला अनेक वेळा असं आले असेल. मित्रांनो, तुम्हाला सांगा आता सध्या विराट जो बॅट वापरतो ना त्या बॅटवरचं स्टिकर माहिती तुम्हाला कोणतं आहे? कोणतं आहे? MRF. मित्रांनो, तुम्हाला दुसरी गंमत सांगतो, विराट कोहलीच्या बॅटवर वय वर्ष 14 असताना स्टिकर होतं DMR नाव कंपनीचं. विराट कोहलीनं सांगितलंय मी त्या कंपनीच्या मालकाला जाऊन भेटलो आणि मालकानं सांगितलं सगळं, त्याला किट स्पॉन्सर केलं होतं. मालकानं त्याची सही घेतली होती तेव्हा की याला सही बी करता येते का नाही, नाही तर हे मोठेपणाने याला सहीच करता नाही यायची. विराट म्हणतो 14-13व्या वर्षी मी जी सही केली होती ती सही आयुष्यात पुन्हा बॅटवर करण्याचं माझ्या आयुष्यात भाग्यात जर आणायचं असेल आणि ही 14व्या वर्षी लागलेलं स्टिकर जर माझं सातत्यानं बॅटवरचं बदलायचं असेल तर मला सातत्यानं बॅटवर प्रॅक्टिस केली पाहिजे. मित्रांनो, बॅट न घेऊ शकणारा रोहित शर्मा या भारतीय संघाचा कॅप्टन बनू शकतो. मित्रांनो, ही एकच गोष्ट आपल्याला महान बनवू शकते. आपण सातत्यानं आपण करत असलेल्या कृतीमध्ये सातत्याने दृढ निश्चय मात्र आपण आपल्यामध्ये ठेवला पाहिजे. मित्रांनो, अंडर-19 संघामध्ये ज्यावेळेस आपण भरती झालो त्यावेळेस विराट कोहलीच्या आयुष्यामध्ये एक असं वळण येतं. 13-14 वर्षाचा विराट कोहलीचं दिल्लीच्या संघामध्ये सिलेक्शन होत नाही. 14 वर्षाचं सिलेक्शन न झालेला विराट कोहली नाराज होतो, त्याचं संघात सिलेक्शन नाही होत. आपल्यासारखं असतं तर थांबून गेलं असतं. विराट म्हणतो आता माझं सिलेक्शन नाही झालं ना, विराटचे वडील ते जे सिलेक्शन कमिटी होती त्यांना भेटायला गेलं, सांगितलं की तुमच्या पोराचं नाही सिलेक्शन होऊ शकत, बाकीच्यांनी पैसे दिले. विराट म्हणतो पैसा सुद्धा जिथे माझ्या गुणांच्या समोर माझ्या प्रॅक्टिसच्या समोर थांबला पाहिजे. मित्रांनो, विराटने जी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली पुढे 1 वर्ष सातत्यानं प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस झालं की शाळा प्रॅक्टिस शाळा. विराट कोहलीने 10 तास सातत्यानं प्रॅक्टिस केली. मित्रांनो, पुढल्या वर्षी दिल्लीचा संघ जाहीर झाला आणि भल्यांच्या नावांच्या सगळ्यात अगोदर पहिलं नाव दिल्लीच्या संघात निवडलं गेलं. वय वर्ष 15.
भारताचा जो अंडर 19चा संघ विश्वकप विराट कोहलीने अंडर 19चा जिंकला. 2008 साली अनेक क्रिकेटरचं जे स्वप्न आहे अशी ब्ल्यू जर्सी विराट कोहलीला 2018 साली 2008 साली विराट कोहलीला आपल्या अंगावर घालायला मिळाली. दिवस होता 18 ऑक्टोबर. वडिलांचं देहावसान झालं. दिवस होता 18 डिसेंबर. म्हणून विराट कोहलीचा जर्सी नंबर आहे 18 असं विराट म्हणतो. अनेकांनी अनेक शोध लावले असतील, असं काही नाहीये, असं विराट म्हणत आहे. मित्रांनो, विराटचा तिसरा महत्वाचा गुण आहे विराट अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विराट ज्या दिवशी फॉर्म मध्ये आला होता, विराटने ज्या दिवशी धावांचे डोंगर उभे करायला सुरुवात झाली त्या दिवशी आमच्या पत्रकार बांधवांना अनेकांना खूप खुमखुमी असते. कोणी पत्रकार क्षेत्रातील निगडित असेल तर माफी असावी, पण पत्रकार झालेल्या गोष्टीचा विपर्यास करून वेगळे प्रश्न वेगळे समस्या. मुळात या भारतीय न्यूज सिस्टीम मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की प्रॉब्लेम नसताना सुद्धा प्रॉब्लेम उभा केला जातो. आणि मला सगळ्यात कौतुक एका गोष्टीचं वाटतं की एकच बातमी पुन्हा पुन्हा अशी घुमा फिरा के दाखवली जाते. ते न्यूज, ह्या न्यूज मध्ये सुद्धा विराट कोहली यायला लागला. आणि सचिन तेंडुलकरला पहिला प्रश्न न्यूज वाल्याने विचारला की सचिन, तुला काय वाटतं तुझं रेकॉर्ड कोण मोडू शकतं? त्यावेळेस सचिनने सांगितलं की माझं रेकॉर्ड कोण मोडेल मला माहित नाही, बाकी ते 2014 सालचं सचिन तेंडुलकर म्हणतो माझं रेकॉर्ड कोण मोडेल माहित नाही, पण तो रेकॉर्ड मोडणारा भारतीय असेल हे खरं आहे. मित्रांनो, जगातला सर्वात जलद 10,000 धावा करणारा विराट कोहली आहे. सर्वात जलद 50 शतक करणारा विराट कोहली आहे. आणि सगळ्या फॉर्मॅट मध्ये म्हणजे कसोटी, वन डे, T20 आणि IPL या सगळ्या फॉर्मॅट मध्ये जलद धावा करण्याचे सगळे रेकॉर्ड विराट कोहलीनं स्वतःच्या नावावर. जे जगात अशक्य, तुम्हाला एक स्विमिंग मधला माणूस माहित असेल मायकल फेल्प्स, किती माहिती आहे ऑलिम्पिकची किती बक्षीस मिळवले माहिती आहे मायकल फेल्प्सनं? पोरांनो, आपला भारत देश आहे, सगळा देश मिळून आपण 28 गोल्ड मिळवले आतापर्यंत. आणि एकट्या मायकल फेल्प्सनं 4 ऑलिम्पिक मध्ये 28 पदक मिळवले. मित्रांनो, अशक्य शक्य करण्याची ताकद विराट कोहली मध्ये होती. आणि विराटनं करिअरला सुरुवात केली. सचिनच्या नावावर असणारं 50 शतकांचं जे रेकॉर्ड आहे ते सचिननं 452 सामन्यांमध्ये केलं. पण विराटनं 50 शतकांचं त्याचं जे रेकॉर्ड आहे ते फक्त आणि फक्त 279 सामन्यांमध्ये. आतापर्यंत टेस्ट मध्ये 29 शतक केले, 29 अर्धशतक. ओडीआय मध्ये 13,000 रन विराट कोहलीने केलं. जगातला असा कुठलाही क्रिकेटर नाही ज्याचे 13,000 रन आहे. सध्या विराट कोहली एकमेव आहे. ओडीआय मध्ये आताच नुकतं वानखेडेवर झालेलं 50वे शतक, अर्धशतक 72. T20 मध्ये 4,000 रन विराट कोहलीने केले. एकमेव एक शतक विराट कोहलीचं T20 मध्ये, पण अर्धशतक विराट कोहलीचे तेवढे जास्त आहे, ते म्हणजे 37. IPL मध्ये 7,263 धावा विराट कोहलीने केल्या आणि 7 शतक आणि 50 अर्धशतक रॉयल चॅलेंजर बंगलोर कडनं खेळताना विराट कोहलीने केलाय. याचा अर्थ क्रिकेट मधले सगळे दावे विराट कोहलीने स्वतःच्या कर्तृत्वाने मोडले. म्हणून विराट कोहलीकडचा तिसरा महत्वाचा गुण तो म्हणजे अशक्य गोष्ट विराट कोहलीने शक्य करून दाखवली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विराट कोहलीच्या आयुष्यातली चौथी महत्वाची ह्या जमान्यातली पोरं आपल्या मित्राचे कपडे सांभाळले केले. आमच्या शाळेतले माझे कायमचे दोस्त होते. मित्रांनो, थोडा आडगाण होतो खेळाडू असल्या कारणानं, भांडणं रोजचेच होते. आणि बरेचसे जण असं असायचे भांडण करताना तू बघतो धरतो घरी धरायला, आपण पुढे जायचं, मागे लक्ष द्यायचं, मागे कोणीच नाही राहिलं, आपणच मध्ये येतो. मित्रांनो, विराट कोहली आपल्याला अग्रेसिव्ह वाटतो. अनेकांना सुद्धा मला 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 माझे अनेक मित्र असं म्हटले की विराट कोहलीवर बोलायला जातं सर, विराट सगळ्यात अग्रेसिव्ह आहे. मित्रांनो, तो अग्रेसिव्हनेस गरजेचा आहे. ऑस्ट्रेलिया सारखा संघ आपल्या बरोबर ह्या वर्षी वर्ल्ड कपला होता. आपण भारतीय ऑस्ट्रेलिया बरोबर हारलो ना, त्याचं कारण आहे प्रत्येक खेळाडूमध्ये विराट कोहली सारखा अग्रेसिव्हनेस नव्हता म्हणून हारलो. तुम्ही म्हणाल सर खेळामध्ये अग्रेसिव्हनेस आवश्यक असतो काय? मी म्हणतो सचिन सारखा संयम सुद्धा हवा आणि विराट कोहली सारखा अग्रेसिव्हनेस सुद्धा हवा. त्याचं कारण आहे वेळ येईल तेव्हा उत्तर बॅटने दिलं पाहिजे
आणि वेळ येईल त्या उत्तर तोंडाने दिलं पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस संधी बॅटनच मिळत नाही, कधी कधी संधी तोंडाने सुद्धा द्यावी लागते. आणि विराटनं ती अनेकदा दाखवून दिली. असा अग्रेसिव्ह विराट आपल्याला सातत्यानं दिसला. पण विराटचं एक वेगळं रूप आहे मित्रांनो. तुम्हा सगळ्यांना माहित असेल की ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ 2019 साली भारताबरोबर मॅच सुरू होती आणि स्टीव्ह स्मिथला 4 वर्ष अगोदर म्हणजे बॉल फुटण्याच्या शिक्षेखाली स्टीव्ह स्मिथला क्रिकेटमधनं 4 वर्ष बाहेर काढलं आणि भारतात सामना चालू आहे. आपल्याला आनंद होतो. तुम्ही अनेक जण बाहेर खेळायला गेल्यावर जर तुम्हाला ऑडियन्सचा सपोर्ट असला तर आपल्याला चेअरअप झाल्यासारखं वाटतं. बाहेरनं ऑडियन्स भारतीय होते आणि ते ऑडियन्स विराट कोहली तो जो स्टीव्ह स्मिथ बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करतोय त्या स्टीव्ह स्मिथला आपले भारतीय लोक चीटर म्हणून ओरडायला लागले. आपल्यासारखं असतं तर म्हणलं असतं हा बरे आले अवघड आहे. आणि मित्रांनो 2-3 वर्षापूर्वी स्टीव्ह स्मिथची विराट कोहलीची धक्काबुक्की झाली. पण सामना खेळाडू सारखा खेळायचा असतो. मित्रांनो स्टीव्ह स्मिथची झालेला तो जो प्रकार होता, विराट कोहली बॅटिंग करत असताना थांबला, ऑडियन्सच्या समोर गेला आणि ऑडियन्सला सांगितलं ही खेळाडू वृत्ती नाही. विराटनं स्वतः स्टीव्ह स्मिथ साठी टाळ्या वाजवल्या. मित्रांनो ही भूमिका घेणं, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर घेणं खरं म्हणजे गरजेचं आहे. मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या भारताचा टॉप बॉलर मोहम्मद सिराज इंग्लंडच्या सामन्यांच्या वेळेस सिराजला प्रचंड अडचणी आल्या. त्यावेळेस सिराजच्या बाजूला दर्शकांच्या समोर गेलेला पहिला खेळाडू भारतीय खेळाडू होता तो म्हणजे विराट कोहली. मित्रांनो चुकाला चूक म्हणण्याची ताकद विराट म्हणजे भूमिका घेणं, सपोर्ट करणं. मित्रांनो तुम्हाला कोहली नेहमी अशा अनेक परिस्थितीवरती अनेक याच्यावरती नेहमी चॅट करण्याचं काम विराट कोहली स्वतःच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत राहतो. म्हणून ती भूमिका घेणं सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर दत्तक घेतलं गेलं बडोद्यामध्ये आणि सयाजीरावांच्या त्या बडोदा संस्थानामध्ये ब्रिटिश काळ इंग्रज काळामध्ये सयाजीरावांना त्या कुणीतरी गायकवाड कुटुंबाला माहिती दिली की तुमचं गायकवाड कुटुंब नाशिकमध्ये कवळाणे नावाच्या गावामध्ये. कलेक्टरची गाडी आली. ब्रिटिश काळ कलेक्टरची गाडी मुळे घरी आल्यानंतर टेन्शनची गोष्ट आहे. आज सुद्धा पोलिसाची गाडी मित्र म्हणून जरी घरी आली तरी 4 चौक गल्लीतले विचारतात पोलीस आले होते म्हणे भावड्याच्या घरी. असा जमाना. आणि कलेक्टरची गाडी कवळाण्यात गावात आली. 3 पोरं घेतली. पोरांना घेऊन नाशिकला आला कलेक्टरची गाडी. नाशिकवरनं बडोद्याला त्यांना त्या कलेक्टरच्या गाडीनं पाठवलं गेलं. बडोदाचं संस्थान तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सयाजीराव गायकवाड. ते जे पॅलेस आहे ते पॅलेस जगातलं अद्वितीय पॅलेस आहे. म्हणजे माधवराव शिंदे इंदोर आणि त्यानंतर बडोदा संस्थान. एवढं मोठं बडोदा संस्थानाचा राजा बनणार होतं आणि त्या राजाच्या इंटरव्ह्यू साठी ही पोरं सिलेक्ट केलेली पोरं तिकडे गेली होती बडोद्यामध्ये. इंटरव्ह्यू सुरू झाले आणि प्रत्येक पोराला इंटरव्ह्यूचा जो पॅनल होता त्याच्यामध्ये महाराणी आणि ते पंतप काय प्रधान असतील बसलेले. त्या पॅनलच्या समोर प्रत्येक पोराला एक प्रश्न विचारायचा, पोरा इथं कशाला आलाय? सयाजीरावांच्या मोठ्या भावाला विचारलं इथं कशाला आला? आपले जे हॉस्टेलचे पोरं आहेत त्यांना विचारा इथं कशाला आला? ते म्हणताय बा म्हणून आलो. बाप म्हणला जा इकडे एकदा घरी ताण असल्यापेक्षा तिकडे जाशील राहशील. सयाजीरावांच्या मोठ्या भावाने उत्तर दिलं बा म्हणून आलो. आपले पण बरेच जण फार्मसीला आले असतील. स्वतःची नाही इच्छा पण बा म्हणलं म्हणून आलो आहे ना. असं काही नाही ना. तसं सयाजीरावांचा मोठा भाऊ म्हणला बा म्हणून आलो. ते जे लहान होतं ना ते लहानासारखंच होतं. ते गेलं त्याला प्रश्न विचारला ते गेलं पळालं थांबलं नाही. मित्रांनो आयुष्यामध्ये अशी कॅरेक्टर आपल्यामध्ये असतात. आपल्या प्रत्येकाला विचारायचं का आला? आपण म्हणू बा म्हणून आलो. इथं कशाला आला? उत्तर द्यायच्या आधी आपण पळून जाऊ. तेव्हा जीवनात संकट येतील. सयाजीराव गायकवाडांना प्रश्न विचारला इथं कशाला आला? सयाजीराव गायकवाडांनी उजवा पाय पुढे ठेवला सांगितलं राजा बनायला आलोय. मित्रांनो राजा बनायला आलो ना हे जी जिद्द आहे ना ही जिद्द खरं म्हणजे आपली प्रत्येकानं आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे हु आय एम. मी कोण आहे? मला जर विचारलं मी कोण आहे मी म्हणेल मी दीपक देशमुख आहे. अरे तू कोण आहे?
मी दीपक देशमुख आहे. अरे पण दीपक देशमुख नावाची माणसं 5-25 आहे. तू कोण आहे? मित्रांनो, ज्या दिवशी रमेश तेंडुलकरांचा पत्ता सचिन तेंडुलकर कुठे राहतो ह्या नावाने विचारला जातो ना, तो आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण क्षण. मित्रांनो, या वर्षी भारताकडनं नाशिक जिल्ह्यात एक खेळाडू खेळला कबड्डीचा. माहिती तुम्हाला? कबड्डीमध्ये नाशिक जिल्ह्याचा खेळाडू ऑलिम्पिकला भारताकडनं कबड्डीच्या संघात खेळला. नाव माहितीये तुम्हाला? नाही माहितीये. कबड्डी बघतात तुम्ही सगळेजण. आता चालू आहे कबड्डीची. पुणेरी पलटणकडनं मागच्या सीझनला खेळत होता 2009 आणि स्टार खेळाडू होता पुणेरी पलटणचा. नाव माहितीये तुम्हाला? कोण कोण? नाव आहे आकाश शिंदे. तुम्हाला गाव सांगू? तुम्हाला सगळ्यांना गाव माहित असेल. आडगाव नावाचं गाव आहे नाशिक कडनं पुढे जाताना. भुजबळ नॉलेज सिटी तुम्हाला जे माहित असेल. माझा नातेवाईक म्हणून नाही सांगत बरं का. तुमचा नातेवाईक म्हणून सांगता काय सर? तुम्ही नातेवाईक म्हणून नाही सांगत बरं का. आनंदाची गोष्ट म्हणून सांगतो मी तुम्हाला. आकाश शिंदे मला माहित नव्हता, पण ज्या दिवशी ऑलिम्पिकला खेळला त्या दिवशी माझ्या स्टेटसला आकाश शिंदे. आपण स्टेटस ठेवत नाही बरं का, तोच तयार करतो. अनेकांना छंद आहे. गुरु मामाचं गाव लगेच स्टेटस, पुढे गेला तरी स्टेटस. अनेकांना अलीकडे तो कुठे हे जर सापडायचं असेल तर पहिला स्टेटस चेक करायचा, मग ते कळतं ते कुठे आहे. मित्रांनो, आकाश शिंदे सारखा माणूस त्या आडगावला गेल्यावर त्याचा बाप आता लग्नात भेटले होते मला. मी वडिलांना विचारलं, तुम्हाला काय आनंद वाटतो? आकाश शिंदे तुमचा मुलगा आहे. त्यांनी सांगितलं, आनंद कशाचा आहे माहितीये? कालपर्यंत माझं घर माझ्या नावाने विचारलं जायचं आडगाव मध्ये. आज माझं घर माझ्या नावाने नाही विचारलं जात. आडगाव मध्ये आलेला प्रत्येक माणूस म्हणतो, आकाश शिंदेचं घर कुठे आहे ते सांगा. हा बाप असल्याचा खरा म्हणजे गौरव आहे. हा बाप असल्याचा खरा म्हणजे तुम्ही म्हणा की विराट कोहलीचं झालं ना, आता उद्यापासून सगळे क्रिकेट. आपल्याकडे होतं तसं. सलमान खानचं पिक्चर आल्यावर सगळ्याला आईच व्हावं वाटतं. पण तो सलमान खान दंगल पिक्चर आपला दंगल 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 पिक्चर आला का परत आपल्याला क्रिकेटर व्हावं वाटतं. सॉरी, कुस्ती खेळावं वाटते. आहे ना? पिक्चर बदलला की आपलं लगेच हे बदलून जातं सगळं. आमच्या पूर्वीना फॅशन पिक्चर आला का लगेच वाटतं आपण तसंच बनलं पाहिजे. ती लगेच आरशा समोर राहून तशी फॅशन करायला जाते. मित्रांनो, हे जे कलाकार आहे, कलाकार अभिनेते कलाकार क्षेत्राशी निगडीत आहे. काही दिवस नाटकात काम केलं. तुम्हाला एक गंमत, कलाकार बनलं की तुम्हाला चेहऱ्यावरती ना त्या 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 पात्राचा मेकअप करावा लागतो. त्या पात्राचा मेकअप करावा लागतो. पण तुम्ही ज्या दिवशी स्वतःचं आयुष्य निखरता ना, त्या दिवशी तुम्हाला कुठल्याही आवरणाची गरज पडत नाही. ही खरं म्हणजे हिरो होण्याचं खरं म्हणजे. विराट कोहलीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःमधला आत्मविश्वास आणि स्वतःमधला स्व ओळखला की मला काय करता येतं. आपल्याला सगळ्यात पहिलं ते कळलं पाहिजे की मला काय करता येतं. आणि ते जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला आपला मार्ग नाही सापडू शकत. मित्रांनो, ज्या दिवशी आपल्याला आपल्यातला स्व सापडेल ना, त्या दिवशी आपल्याला आपला खरा म्हणजे जीवनाचा मार्ग सापडेल. आपल्यातला स्व ज्या दिवशी सापडेल ना, त्या दिवशी आपण आपलं आयुष्य स्वतः एक उंचीवर घेऊन जाऊ शकेल. मित्रांनो, राजकुमार शर्मा सरांच्या हाताखाली धडे गिरवायला सुरुवात केली. वय वर्ष 9 पासून सुरू केलेला विराट कोहलीचा प्रवास 2009 साली श्रीलंकेबरोबर पहिली मॅच विराटनं खेळली. आज विराट कोहली जाहिरात करतो. तुम्हाला माहितीये एका जाहिरातीचे किती रुपये घेतो विराट कोहली? अंदाज आहे आपल्याला. अंदाज आहे किती? 18 कोटी रुपये घेतो विराट कोहली एका जाहिरातीचे. आपण म्हणू यो बाबू, आपल्या खिशात 8 रुपये नाही. विराट कोहलीच्या आयुष्यामध्ये 2011-12 साली असा वेळ आला होता. विराट म्हणतो की जाहिरातीवरती मी माझं पोट भरत नाही. जाहिरात हा माझा छंद नाही. क्रिकेट मुळे मला जाहिरात मिळते ना, म्हणून मी क्रिकेट सोडत नाही. मुळात आपल्या ध्येयापासून अचल नाही झालं पाहिजे. विराटला एवढे पैसे मिळून सुद्धा जाहिरात हा विराटचा धंदा नाही. विराट कोहली स्वतः ग्लॅमरच्या एका उच्च शिखरावर आहे. त्याचं कारण विराट कोहलीनं स्वतः मधला स्व ओळखला. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला दुसरी गोष्ट कळाली पाहिजे. ज्या दिवशी आपण आपल्यातला स्व ओळखू ना, त्या दिवशी आपल्याला आपल्या स्वतःचं शिक्षक बनता आलं पाहिजे. अनेकांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्याला अनेकांना असं वाटतं माझ्या बाची परिस्थिती नाही हो, नाही तर मी लई मोठा झालो असतो. आपल्याला असं वाटतं नाही हो, आमची काही शाळा आहे इथं ग्राउंडच नाही हो.
मित्रांनो एक गंमत सांगू काय, आपणच आपलं स्वतःचं शिक्षक ज्या दिवशी होतो ना त्या दिवशी तुम्हाला जगाच्या कुठल्याही मोटिवेशनची गरज पडत नाही. एक माळ्याचं पोरग जगातला फुटबॉल मधलं टॉप फुटबॉलर क्रिस्टोफर रोनाल्डो बनतो, त्याचं कारण आहे त्याला त्याचा बाप माळीकाम करतो, त्याची आई गुणभांडे करते म्हणून त्याला फुटबॉल खेळायचं सोडलं नाही. मित्रांनो आपण कुठून आलो हे महत्वाचं नाही, आपल्याला कोण मार्गदर्शन करणार आहे हे पण महत्वाचं नाही. आपणच स्वतः आपल्या स्वतःचं शिक्षक झालं पाहिजे, आपणच स्वतः आपला गाईड झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण गाईड झालं त्या दिवशी खरं म्हणजे आपण मोठं होऊ. खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि तकदीर बनाने के पहले खुदा, खुदी को कर बुलंद इतना कि तकदीर बनाने के पहले खुदा खुद आकर पूछे कि हे बंदे बोल तेरी रजा क्या है, हे बंदे बोल तेरी रजा क्या है. महत्वाचं म्हणजे आपण स्वतःच्या पायावरती इतकं मोठं बनलं पाहिजे, आपण स्वतःच शिक्षक झालं पाहिजे. कुण्या मार्गदर्शकाची आपल्याला गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आपलं आपण करावे स्वहित. खरं म्हणजे आपण आपलं हित पाहिलं पाहिजे, आपण आपलं स्वतःचं चारित्र्य घडवलं पाहिजे. त्यासाठी कुठल्याही मोटिवेटरची गरज आपल्याला नाही पडली पाहिजे. ती मोटिवेटरची गरज विराट कोहलीला जरी खरं म्हणजे DMI कंपनीने दिली असेल तरी सुद्धा विराटनं त्यावरती अवलंबून राहिलं नाही. स्वतः विराट खरं म्हणजे जेव्हा सगळं संपलंय असं ज्या दिवशी वाटतं ना त्या दिवशी खरं म्हणजे स्वतःच्या करिअरला सुरुवात करणं हे सुद्धा विराटच्या आयुष्यातनं घेतलेला 7वा गुण आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे. ज्या क्षणी लोक आपल्याला म्हणतात की आता हा संपला, आता हा उभाच नाही राहू शकत. मित्रांनो गरुड नावाचा एक पक्षी आहे, आकाशात सर्वात उंच उडतो. तुम्हाला माहिती आहे गरुड पक्षाच्या आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते त्या वेळेला गरुडाकडे दोनच गोष्टी चान्स गरुडाकडे राहतात. एक आहे स्वतःच आयुष्य संपवणं, नाही तर गरुडाकडे दुसरा चान्स शिल्लक राहतो स्वतःची नख उपटवणं, स्वतःचे पंख उपटवणं आणि एका अशा ठिकाणी जाऊन बसणं जिथं कोणी येणार नाही. गरुड दुसरा मार्ग निवडतं. गरुड एखाद्या डोंगराच्या उंच टेकाडावर जातं, उंच गुफेत जाऊन राहतं, काही महिने बिना अन्न पाण्याचं राहतं, स्वतः वाढलेली नख स्वतःच्या चोचीनं उपटतं, वाढलेली जी पंख आहे ती स्वतःच्या चोचीने उपटून टाकतं. आता धार गेलेली चोच ते खडकावर आपटून बोथट रक्त जबांबार झालेलं गरुड त्या डोंगरावर राहतं, अन्न पाण्याविना जगतं आणि 1-1.5 वर्षानंतर त्या गरुडाला हळूहळू नख फुटायला सुरुवात होता, बोथट झालेली चोच पुन्हा धार घ्यायला सुरुवात होते, गेलेली पंख पुन्हा फुटायला सुरुवात होते आणि 2-3 वर्षानं पुन्हा एकदा तोच जाणारा त्याच दरीत घेऊन गरुड पुन्हा एकदा स्वच्छंद उडायला सुरुवात होतं. मित्रांनो त्या गरुडासारखं प्रत्येकाला त्या फिनिक्स पक्षासारखं ज्या दिवशी समाजाला असं वाटेल ना की तुम्ही संपलाय त्या दिवशी खरं म्हणजे स्वतःतला स्वजागा करून त्या समाजाला दाखवून दिलं पाहिजे की मी अजून संपलो नाही. मित्रांनो जेव्हा सगळ्या समाजाला असं वाटलं होतं की 2013-14 साली विराट कोहलीनं फक्त 13% रन रेटनं 135 रन विराट कोहलीनं केलं. जगाला सगळ्यांना असं वाटलं की विराट कोहली नावाचं वादळ आता शांत झालं, आता ते नाही जाऊ शकत. IPL मध्ये विराट कोहलीचं सिलेक्शन झालं. मित्रांनो ग्लॅमरला नाही भुललं पाहिजे बरं का, हे लक्षात घ्या. आयुष्याच्या एका उंचीवर गेल्यानंतर संपत्तीनं माणूस भुलला नाही पाहिजे. संपत्ती आल्यानंतर सुद्धा माणूस जो जमिनीशी नाळ बांधून राहतो ना तोच माणूस जगात मोठं होतो. मित्रांनो विराटचा काळ आलाय, IPLचं ग्लॅमर विराटच्या मागे, पैसा आहे प्रचंड आणि अशा काळामध्ये विराटचं प्रॅक्टिस चिंतन केल्यानंतर विराटच्या लक्षात आलं की असं नाही होणार. विराट आरशाच्या समोर गेला, आरशाच्या समोर गेल्यानंतर त्यानं बघितलं की आपले पोट बाहेर आलंय, आपल्या मांड्या आपल्याला दिसत नाही. असा जगातला महान खेळाडू असू शकत नाही, असा खेळाडूच असू शकत नाही. आणि विराटने दुसऱ्या दिवशीपासून जिम मध्ये जायला सुरुवात केली, जिम मध्ये घंटोन बितवायला सुरुवात केली आणि अशा विराटनं स्वतःच्या शरीरावरती इतकं काम केलं. मित्रांनो आज 2023 साली मी गोष्ट सांगतोय 2013ची, आज 2023 साली जगातला फिट प्लेयर हा विराट कोहली आहे. मित्रांनो ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना की तुम्ही सगळे संपले त्या दिवशी खरं म्हणजे आपल्याला तोच काळ आहे आपल्या स्वतःला उभं करायचं. 2018 साली ज्या 13 साली विराट कोहली संपला असं वाटत होतं त्या विराट कोहलीनं सातत्यानं प्रयत्न केले, प्रॅक्टिस करत राहिला आणि 2017-18 साल आलं. मित्रांनो ज्या विराट कोहलीनं 13व्या सालामध्ये 13% रन रेटने 135 रन केले होते त्या विराट कोहलीनं 2017-18 साली
तब्बल 10 शतक केली. ही 10 शतक मित्रांनो विराट संपला असं वाटत असताना विराटनं पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखा विराट उभा राहिला आणि विराटनं पुन्हा एकदा स्वतःचं विराट रूप समाजाच्या समोर दाखवलं आणि बघता बघता धावांचे नवे उच्चांक विराटनं उभे केले. विराटच्या आयुष्यातलं खरं म्हणजे महत्वाचा 8वा गुण आपल्याला घेतला पाहिजे आणि तो म्हणजे आपल्यामधला जो विकनेस आहे, आपल्यामधली जी कमजोरी, ती कमजोरी आपण स्वतः शोधली पाहिजे. अनेकांना असं वाटतं की मला सांगायला हरकत नाही, आपल्या अनेकांना असं वाटतं की मला ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये जायचंय. मग देवाने तर मला रंग दिला काळा, तो आपल्या हातात नव्हता का होता आपल्या हातामध्ये? नाही, तो आपल्या हातात नव्हता. मला तर वाटतंय मला कुस्ती खेळायची, पण शरीराने देवाने मला हे अर्थान शरीर दिलं. मी व्याख्याता म्हणून या क्षेत्रामध्ये आलो, देवाने मला गळा नाही दिला, मला नरडं दिलं. मी या नरड्याचा कसा उपयोग केला पाहिजे हे मला कळलं. महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्यामधली कमजोरी शोधता आली पाहिजे आणि ती कमजोरी शोधून आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाची टूर होती, विराट कोहलीचा परफॉर्मन्स एकदम खाली गेला होता. विराटला ऑफ साईडला टाकलेला बॉलच विराटला खेळता नाही आणि ऑस्ट्रेलिया टूर सुरू झाली. ऑस्ट्रेलियाचे पत्रकार ते पुन्हा पुन्हा दाखवायचे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मीडियाचं, ते पुन्हा दाखवायचे, ये देखो विराट ने क्या किया, ये देखो विराट इससे आउट हो गया. असं सारखं सारखं दिवसभर तेच चालायचं. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया टूरच्या अगोदर 1 वर्षभर सातत्यानं प्रॅक्टिस केली आणि ऑफ साईडला पडणारा मित्रांनो सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. 16 वर्षाचा सचिन तेंडुलकर पाकिस्तान बरोबर मॅच आहे. 16 वर्षाचं पोरग येऊन उभं राहिलंय समोर, जगातले त्या काळातले गाजलेले प्लेयर. आता सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहे, माहिती तुम्हाला कोण आहे? इम्रान खान, जगातले अति फास्ट बॉलर. 16 वर्षाचं पोरग बॅट घेऊन उभं राहिलंय आणि जो इम्रान खाननं बाउन्सर टाकला, पाकिस्तान भारताची मॅच जगातली सगळ्यात हाय व्होल्टेज मॅच राहते, सचिनच्या हेल्मेटच्या लागला आणि मीडियाने प्रचंड टीका केली. मीडिया म्हणला 16 वर्षाचं पोरग, एवढ्या कमी वर्षाची पोरं नाही घेतले पाहिजे. सचिन म्हणला भले ही हम कद से छोटे हैं पर हमारा हुनर अभी जग ने देखा ही कहा है. मित्रांनो विराट सचिननं हेल्मेट काढलं, ड्रेसिंग रूम मधले डॉक्टर पळत आले, फिजिशियन्स, त्यांनी काय जे करायचं ते केलं. 16 वर्षाचं पोरग पुन्हा हेल्मेट घालून उभं राहिलं आणि मित्रांनो त्या इम्रान खानला असं वाटलं की आता परत दुसरा टाकू, उभं राहिलं ना. इम्रान खाननं तसाच बॉल टाकला बाउन्सर आणि सचिन तेंडुलकरचा फेवरेट शॉट, नंतर तो वीरेंद्र सेहवाग शिकला, असा हुक शॉट म्हणतात त्याला. बॉल बाउन्सर आला की फक्त बॅट वर करायची. सचिननं जो बॉल चौका होता मित्रांनो, आयुष्यात आपल्यावर संकटाचे अनेक चेंडू टाकणारे टाकत राहणार आहे. त्या दिवशी स्वतःला असं समजायचं नाही की मी खूप छोटा आहे, मी खूप लहान, माझी परिस्थिती होणार नाही. त्या दिवशी स्वतःमधला आत्मविश्वास जागा करा, स्वतःला सांगा की मी तसा नाही. माझ्यामधला आत्मविश्वास त्या दिवशी जागा होईल ना, त्या कमजोरी आपण शोधली पाहिजे. मी सांगत होतो की विराट कोहलीचा बॉल नव्हता येत, मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू बॉलर्स तयार होते आणि मित्रांनो टाकलेले सगळे ऑफ साइडचे मॅच बॉल विराट कोहलीनं बाउंड्रीवर पाठवलेले होते. मित्रांनो त्या ऑस्ट्रेलियन टूरवर विराट कोहलीचं सर्वोच्च रन रेट 695 धावा विराट कोहलीनं ऑस्ट्रेलिया टूरवर केल्या आणि विराटचं रेकॉर्ड चेक करून बघा. जगातला सगळ्यात घातक संघ ऑस्ट्रेलिया आहे आणि जगातल्या घातक संघाबरोबरच सगळ्यात घातक रेकॉर्ड विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया बरोबर आहे. मित्रांनो आजपर्यंत जगातला कुठला खेळाडू खेळू नाही शकला एवढा घातक विराट कोहली शिकला. त्याचं कारण त्यानं स्वतःतली कमजोरी शोधली आणि त्या कमजोरीवरती काम केलं. मित्रांनो विराटच्या चरित्रातनं नवी गोष्ट आपण शिकली पाहिजे ते म्हणजे आपण सगळ्यांनी चांगल्याचं समर्थन आहे, चांगल्याचं कौतुक केलं पाहिजे. व्ही फॉर विराट, व्ही फॉर विक्ट्री हे फक्त आपण ग्राउंडवरती ऐकत असू, करत असू, पण विराटनं अनेक लोकांचं समर्थन सुद्धा केलं. विराटनं धोनीनं मारलेला शॉट सुद्धा आपण जेव्हा एका उंचीवर जातो तेव्हा आपल्याला समोरच्यानं केलेली प्रगती सहन होत नाही. पण विराट कोहली असा एकमेव खेळाडू आहे ज्या विराट कोहलीनं स्वतःच्या टीममेटचं सुद्धा वेळोवेळी कौतुक केलंय. तुम्हाला विराट कोहली कॅप्टन म्हणून तुम्ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाकडनं विराटला पाहिलं असेल, पण विराटला पाहत असताना विराटने खेळाडूंसाठी टाकलेली थाप सुद्धा किती लाख मोलाची. तुम्ही ज्या दिवशी मोठं बनाला त्या दिवशी आपल्या बरोबरचा माणूस सुद्धा मोठा झाला पाहिजे. विराटने अनेक नवोदित खेळाडूंना मोठं करण्याचं काम केलं. मित्रांनो झाडाच्या जर गोष्ट बघायला गेली तर झाडाच्या खाली उगलेलं दुसरं झाड मोठं नाही होऊ देत,
पण आपल्या भोवती आलेला माणूस आपल्या दृष्टीने मोठा झाला पाहिजे. आणि तो मोठा झालेला माणूस, मी जगताप सरांशी बोलत होतो, जगताप सरांनी आपल्या संस्थेचे जे साहेब आहेत आता थोडगर साहेब यांची ओळख मला करून दिली. साहेब कार्यक्रमाच्या स्थळी माझ्या मते आता आले, मला ओळख करून दिली आणि ओळख करून देताना मला सांगितलं की साहेब असं करतात, साहेब तसं करतात. मला एक गोष्टीचा आनंद वाटला हो, त्यांच्या प्रत्येक शब्दात साहेब हा शब्द होता. मित्रांनो, आजकालचा जमाना आहे, कोणी कोणासाठी काही नाही करत हो, पण मित्रांनो आपल्या बरोबरचा परिवार सुद्धा आपल्या बरोबरचा नुसता नोकरदार न राहता तो आपला परिवार आहे. हे परिवार म्हणून मानणं खरं म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठं हृदय लागतं. आणि ते हृदय मला वाटतं साहेब तुमच्या जवळ आहे. त्याच्यामुळे एकदा जोरदार साहेबांसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल की हे आणि हे कशासाठी मध्ये, आपण स्तुती पाठक माणूस नाही बरं का. म्हणजे साहेब जरी समोर बसले तरी आपण बिनधास्त बोलणारा माणूस आहे. उगाच कोणाची स्तुती नाही करत. मित्रांनो, जो चांगलं करतो त्या चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. कारण चांगलं नाही म्हटलं ना, समाजामध्ये शिंतोडे फेकणारे रोज माणसं पावला पावलाला तुकाराम महाराजांचा अभंग आहे, निंदका शेजारी असावे घर. असे रोज निंदक आपल्या शेजारी अवतीभोवती बसले, पण त्या निंदकांच्या छाताडावरती पाय रोवून सुद्धा स्वतःचं राज्य उभं करता येतं. ते मला वाटतं साहेबांनी दाखवलं. ते विराट कोहलीनं स्वतः दाखवलं. स्वतःच्या संघातल्या प्रत्येक खेळाडूला सुद्धा त्यानं उभं केलं. आणि विराटचा सगळ्यात महत्वाचा मोठा गुण आपल्याला प्रत्येकाला मागे खेचतो, मी तो जाणून बुजून शेवटी ठेवला, तो म्हणजे लोक काय म्हणते. मला ना हा सापडला पाहिजे. लोक तुम्हाला सापडला काय त्या दिवशी लोक, मग आपल्या टेन्शन कोणाचं असतं, कोणाचं असतं. तुम्ही पहा, जर म्हटलं ना पोरगी, मला या गोष्टीचा आनंद वाटला की आपल्या गावची एक मुलगी क्रिकेट संघात आहे. तुम्हाला दुसरी आनंदाची गोष्ट सांगतो. महाराष्ट्राकडनं जो क्रिकेट संघ खेळला, तो क्रिकेट संघातले 6 खेळाडू मी ज्या शाळेतनं शिकलो त्या न्यू इंग्लिश स्कूल बाळगाव मुंबईचा होता. मित्रांनो, आपल्याला ना लोक काय म्हणतील हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या आयुष्यात. आणि हा लोक भेटला का पहिला चोपा त्याला तिथल्या तिथंच. आपल्याला ना आपण काय करणार हे करायचं, म्हणजे आपण आरशाच्या समोर उभं राहिलं ना, तर आपल्याला पहिला प्रश्न हा नाही पडत मी कसा दिसतो. बरं का, आपल्याला पहिला प्रश्न काय पडतो, लोकांना मी कसा दिसेल. बरोबर ना, आपल्याला पहिला प्रश्न पडतो मी मला कसा दिसेल असं नाही. मी लोकांना, तुम्ही मेकअप करताना दुसरा विचार करता नाही ना. अरे बापरे, पोरींकडनं वेगळाच आवाज आला. तुमचं हसणं नेमकं कोणत्या उद्देशाचं होतं ते कळलं नाही तुम्हाला. मला असं वाटतं लोक म्हणतील याचा नाही विचार केला पाहिजे. विराटनं पण तो विचार नाही केला. विराट कोहली मुळात क्रीडा क्षेत्रातला 2017 साली त्याचा अनुष्का शर्माशी लग्न झालं. मीडियानं जे पी उठवलं, यांचं लग्न टिकल का. लोकांना स्वतःच्या लग्नाचं नाही टेन्शन राहत. हा लय डेंजर आहे का, गल्लीमधले म्हणजे भयंकर लोक असतात आपल्या अवतीभोवती. एक म्हातारी मला त्या दिवशी येऊन भेटली, मला म्हणे भाऊ तू कुठं येवल्याला राहतो का. हा आजी येवल्याला तर राहतो. बर. आणि आई बाप रे, आता आई बाप म्हणजे हिचा आई बाप म्हणजे ही स्वतः पोरापासून लांब राहते आणि चौकशी कोणाची करते, माझ्या आई बापाची. म्हणलं का आजी तुम्हाला काय एवढं बोल. नाही आपण त्यांना बरोबर ठेवलं ना भाऊ. म्हणलं त्यांना नाही बरोबर ठेवलं, मीच त्यांच्या बरोबर राहतो म्हटलं. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती राहणाऱ्या माणसांना त्यांच्यापेक्षा आपली काळजी आहे. आणि मित्रांनो, अशी काळजी करणारी माणसं आपण कसं दिसतो हे सांगायला कोणीतरी असलं पाहिजे. आरसा नसू बनवली ती देवानं आपल्या हातात का बरं नाही दिली. एवढं सुंदर देह बनवणाऱ्या देवाला आरसा बनवणं अशक्य होतं काय. बनवले ते बरोबर इथंच ठेवले. आपलं नाक बनवलं त्याला बरोबर 2च होल दिले. कान बनवले त्याला पण 2च होल दिले बरोबर है ना. त्याला बरोबर वरनं गॉगल आत पहिलं ठेवलं, पण अलीकडचे लोक उलटे झाले, ते आता गॉगल पुढून नाही लावत. म्हणजे मला प्रश्न पडला होता पहिला मागून दिसावं म्हणून लावता काय, असो विनोदाचा भाग येतो. पण देवाला आरसा बनवणं अशक्य. पण त्यानं जी वस्तू बनवली ना ती आपल्यापासून लांब बनवली. त्याचं कारण आहे ती आपल्यापासून लांब असावी. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा, लोक जे म्हणतायत ते करण्यापेक्षा तुम्हाला जे वाटतं ते करा. खरं म्हणजे आपण ते केलं पाहिजे. लोकांना विचारायचं असेल लोक टीका करतात,
त्याच्याकडे मी लक्ष नाही देणार. विराट कोहलीला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुझ्यावर लोक टीका करतात, त्यावेळेस विराट म्हणतो की लोकांना टीका करणं, पण लोक टीका करायला असतात, बॉलरनं टाकलेला बॉल खेळायला लोक येत नाही, तो मला खेळावा लागतो. त्याच्यामुळे खेळत असताना मी लोकांचा विचार करत नाही. मित्रांनो, लोकांचा विचार नाही केला पाहिजे, आपण आपला विचार केला पाहिजे. हे खरं म्हणजे विराटच्या चरित्रातून आपण शिकलं पाहिजे. एकदम कंटाळा आला तुम्हाला? कोणाकोणाला आला नाही? वा वा, इकडच्या पुरेनं काय सकाळचा नाश्ता संपला काय? वा वा, हात खाली करा. राहिलं महत्वाची गोष्ट, आता विराट कोहलीचं चरित्र आपण सगळ्यांनी समजून घेतलं. असं कोणी लिहिलेलं नाही म्हणत मी, ऐकलेलं, जो 10च्या 10 गुण उभा राहून सांगून टाकलं. विराट कोहलीचे मी 18 नंबर जर्सी आणि 10 गुण विराट कोहलीचे आपल्याला सांगितले. असा कोण आहे तो 10च्या 10 गुण सांगितले? बोला बोला बोला. मला जगताप सरांकडनं असं माहित झालं इथं व कीर्तन होतात, होता ना. नामदेव महाराज म्हणतात नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. रामदास स्वामी म्हणतात स्वतःच आपण स्वतः आपल्या सगळ्यांना ज्ञान मिळतं है ना. मग 10 गुण सांगितले, कोणी सांगेल काय? नाही सांगणार. गोष्ट ऐका मित्रांनो. एक शिकारी होता, जंगलात गेला. तुम्हाला असं शिकाऱ्याचं नका सांगू, कळलं नाही काही तुम्हाला? वा वा, छान. ज्यांना नाही कळलं त्यांनी पोग बघा. एक शिकारी जंगलात गेला आणि त्याला जंगलात पोपट पकडले. पोरींना पोपट आवडतो ना तुम्हाला? नाही आवडत? जुन्या काळात लय गरजेचा होता तो पोपट होता. तो पोपट तो शिकारी पकडायचा आणि विकायला घेऊन जायचा. एक दिवस त्यानं पोपट पकडले आणि तो रस्त्याने घेऊन चालला. गोष्ट तुम्ही ऐकली बरं का पोरांनो, सगळ्यांनी गोष्ट ऐकली. पोपट पकडला, घेऊन जायचा. एक साधू आले. साधूच्या लक्षात आलं, अरे बाबू, हा जर असा रोज पोपट घेऊन गेला तर जंगलात पोपटच राहणार नाही. म्हणून साधूने विचार केला की हे पोपट कमी झाले पाहिजे, सॉरी वाचले पाहिजे. आणि म्हणून त्यानं काय केलं, ते पोपट आणि त्या पोपटांना त्यानं काय केलं, स्वतःच्या आश्रमात घेऊन गेला. आणि आश्रमात घेऊन गेल्यावर त्यानं ठरवलं की या पोपटांना रोज चांगलं सांगायचं. म्हणून त्यानं पोपटांना श्लोक ऐकायला सुरुवात केली, पोपटांना गोष्टी सांगायला सुरुवात केली. पोपटांना एकदम भारी. आणि पोपटांना एक वाक्य शिकवलं त्या साधूनं. त्याला सांगितलं म्हणजे लक्षात ठेवा पोपटांनो, शिकार दाणे टाकतो, आपण त्याच्यात फसायचं नाही. साधूनं पोपटांना शिकायला सुरुवात केली. सकाळ उठला काही साधू तेच वाक्य सांगायचं, पोपटांना लक्षात ठेवा, एक शिकारी येईल, दाणे टाकील, आपण त्याच्यात फसायचं नाही. सकाळी उठलं की तेच, संध्याकाळी उठलं की तेच, शिकारी येईल, दाणे टाकील, आपण त्याच्यात फसायचं नाही. दुसरा दिवस उगवला, शिकारी येईल, दाणे टाकील, आपण त्याच्यात फसायचं नाही. तिसरा दिवस उगवला, शिकारी येईल, दाणे टाकील, आपण त्याच्यात फसायचं नाही. 5वा दिवस उगवला, तो साधू त्या पोरांनो, तो साधू त्या पोपटांना काय सांगायचा, शिकारी येईल, दाणे टाकील, आपण त्याच्यात फसायचं. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष झालं. गंमत सांगतो, आता पोपट न साधू नसताना सुद्धा म्हणायचे, शिकारी येईल, दाणे टाकील, आपण त्याच्यात फसायचं नाही. पोपट मिठू मिठू आनंद झाला. साधूला वाटलं वा 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 वा, किती भारी काम झालं, आता पोपट सुधारले, आता एक सुद्धा पोपट शिकाऱ्याला सापडणार नाही. आणि बघता बघता ही गोष्ट शिकाऱ्यापर्यंत पोहोचली. शिकाऱ्यांपर्यंत लय लवकर गोष्टी पोहोचतात. शिकाऱ्यापर्यंत गोष्ट पोहोचली. शिकारी टेन्शन मध्ये आला. शिकारी म्हणे आता आपलं काही खरं नाही, आता आपलं काही पोट चालायचं नाही, आता आपलं काही खरं नाही. आता हा शिकारी, आता ह्या लोक ह्या साधूला तर सगळे पोपट हुशार करून टाकले, आपलं काही बरं नाही आता. आणि मग शिकारी टेन्शन मध्ये आला. आता अख्ख्या जंगलात त्या पोपटाने, अख्ख्या जंगलातल्या पोपटाने शिकून टाकलं, शिकारी येईल, दाणे टाकील, आपण त्याच्यात फसायचं नाही. मित्रांनो, अख्ख्या जंगलात तो आवाज, शिकारी येईल, दाणे टाकील, आपण त्याच्यात फसायचं नाही. त्या शिकारी, त्या साधूला पोपट दिले सोडून, मोकळे, जा रे बाबा, आता म्हणे तुम्ही आता जंगलात जाऊ शकता, कारण हुशार झाले तुम्ही आता. साधूला सोडून दिले सगळे पोपट, सगळ्या जंगलात तोच आवाज. हे शिकारी टेन्शन मध्ये. एक दिवस उठलं, बायको म्हणे तुम्हाला 1 वर्ष झालं म्हणे घरात नुसता खायला बाहेर, ह्याला डेंजर असतात, घातली लाटून दिलं काढून बाहेर. हे निघालं टेन्शन मध्ये, काय करावं. त्यामुळे आता आपल्याला दुसरं तर काही येणार नाही, आयुष्यभर आपण पोपटच धरले,
दुसरं काय जमणार आहे म्हणे आपल्याला, जाऊ द्या म्हणे, जमलं नाही जमलं ते जंगलात जाऊ म्हणे. म्हणून त्यानं सगळं घेतलं त्याचं सामान आणि ते पोपट पकडायला घेऊन गेले. तुम्हाला पोपट पकडायचे एक गंमत सांगतो. म्हणजे मी पोपट धरणारा मी नाही बरं का, तो शिकारी नाही. तुम्हाला कसं काय माहिती बघ, मी नव्हतो धरायला. पोपट धरताना एक तार बांधली जाते, त्याच्यावर नळी बांधली जाते, त्या नळीच्या कडेला खाली मिरच्या काय ते लावलं जातं. पोपट बसला तर त्यातल्या गुणातलं एक शिकलं पाहिजे बरं का. पोपट बसला की तो बसला की तो जो पाईप तो असा रोल झाला की पोपट काय होतो, उलटा होतो. उलटा झाल्यावर काय होईल, आता पोपटाकडे वाचण्यासाठीची संधी उपलब्ध आहे. काय संधी आहे, पोपटानं जर त्या नळीला पकडलेले पाय जर सोडले तर पोपट उडून जाऊ शकतो. पण तो पोपट त्या नळीला जर पकडला की तोच पोपट ती नळी सोडत नाही. त्याला धरलंय का, बांधलंय काय, त्याच्या दोरी का, काही नाहीये. पोपटानं स्वतःहून त्या नळीला धरलंय, त्याला कोणी नाही धरलंय, तरी सुद्धा ती नळी सोडत नाही. शिकारी येतो पोपटाला धरून घेतो तरी ते पोपट त्याच्या हाताला नंतर असं पायाने हे करायला सुरुवात करतो, चोचीने हे करतात, तो शिकारी पकडून घेतो. मित्रांनो आपल्याला सुद्धा अनेकदा असं होतं, आपणच एखाद्या गोष्टीला कारण नसतं असं चिटकलेलं राहतं उलट, आणि आपण टेन्शन मध्ये राहतो, प्रॉब्लेम तर आला पण सोडायचं कसं. त्याचं कारण आहे आपल्याला आपल्या पंखांवर विश्वास नसतो, म्हणून आपण शिकाऱ्याच्या हातात सापडतो. मित्रांनो ज्या दिवशी आपल्याला आपल्या स्वतःच्या पंखांवर विश्वास असेल ना, त्या दिवशी जगातला कुठलाच प्रॉब्लेम तुमच्या समोर प्रॉब्लेम म्हणून उभा नाही राहू शकत. कारण जगातली इम्पॉसिबल थिंग्स काय सांगते माहितीये, इम्पॉसिबल शब्द जर आहे ना, इम्पॉसिबल स्पेलिंग माहिती ना, इम्पॉसिबल IMPO, त्याचा आय जो आहे ना, तो आय बाजूला केला की तो आय म्हणतो आय एम पॉसिबल. म्हणजे तुम्हाला फक्त गरज आहे किती प्रयत्न करायचा, त्या इम्पॉसिबल मधला आय बाजूला करायचा आहे. तो आय बाजूला काढला की सगळं पॉसिबल आहे. गोष्ट नाही संपली. ते शिकारी बसलं, झाडाबिळा टाकलं त्यानं, ते झाडाच्या कडेला बसलं, सगळे पोपट मस्त झाडावर बसलेले, शिकारी मस्त असं छान वराच्या झाडाच्या कडेला बसलेला. त्याला माहित होतं पोपट येणार नाही, पोपटांचं वरनं गाणं चालू होतं, शिकारी येईल तेव्हा आला, त्याला झाडं टाकलं, आपण त्याच्यात फसायचं काय नाही, आपण त्याच्यात फसायचं नाही म्हणे. सगळे पोपटे शहाणे झाले एकदम, सगळे झाडावर बसले, एक पोपट इकडं नाही तिकडं नाही इकडं नाही. पण गंमत सांगतो तुम्हाला, आपल्यातले काही पोपट असतात सांगायला असतात असं करायचं नाही बरं का, उद्या अजिबात कुठे जायचं, जायला सगळ्यात बिरात गपचूप, तिकून जाऊन आल्यावर सांगतं हा गेलं होतं, हा आपली इच्छा नव्हती पण तो म्हणला, ती म्हणली म्हणून मी गेलो. म्हणतच आलं, शिकारी येईल धाने टाकील, आपण त्याच्यात फसायचं नाही म्हणता म्हणता ती येऊन बसलं ना त्या तारीवर. आता आपल्या मित्र प्रत्येक माणसामध्ये ना 100% पीपल्स मध्ये, 100% लोकांमध्ये 70% पीपल्स दे आर ओनली फॉलोअर्स. दे आर ओनली फॉलोअर्स, ते फक्त फॉलोअर्स आहे. आणि 30% पीपल्स जे आहे ना, दे आर गुड अँड 50% पीपल्स दे आर बॅड. आणि समाजात जेव्हा ह्या 15% लोकांची मेजॉरिटी वाटते जे चांगले, त्यांचे विचार चांगले, तेव्हा हे 70% फक्त त्याला फॉलो करतात, जिंदाबाद जिंदाबाद. आणि या 15 लोकांची मेजॉरिटी वाढली 15%ची की जगात पुन्हा मुर्दाबाद मुर्दाबाद. मित्रांनो आपण फॉलोअर्स आहे की आपण लीडर आहे, की आपलं आपण शोधलं पाहिजे. आणि ते एक पोपट आलं तारीवर बसलं, आता एक गेलं म्हणल्यावर दुसरं म्हणलं आपला मित्र गेला. अरे तुमच्यासाठी काय पण कधी पण, आपला मित्र गेला, आपण त्याला शब्द दिलाय, तू जिथं जाशील मग म्हणायला गेला तरी मी तुझ्या बरोबर आहे. आणि एका मागे दुसरं आलं, दुसऱ्या मागे तिसरं आलं, तिसऱ्या मागे चौथं आलं. मित्रांनो गंमत अशी झाली का आता त्या शिकाऱ्याला किती पोपट पकडावं तेच कळालं. त्यांना जमतील तेवढे पकडले, लई आनंद झाला शिकाऱ्याला. त्यांना ते घातले त्याच्या पिंजऱ्यात घेऊन चाललं, आणि साधू नेमका रस्त्याला भेटला. असा साधू आपल्याला आयुष्यात कायम भेटतो बरं का, गरज आहे तो ओळखता आला पाहिजे. आपल्या प्रत्येकाला आपलं जीवन घडवणारा म्हणजे तो हनुमान रामायणाचा तुम्हाला माहिती आहे, तो तिथे बसला होता समुद्राच्या कडेला, विचार करत कोण जाईल व एवढा समुद्र लांगून, एवढा 7 योजन समुद्र कोण लांबून जाईल. तो स्वतः हनुमान बसला होता तिथे दगडावर, त्या हनुमानाला प्रश्न पडला कोण जाईल. त्यावेळेस त्या हनुमानाच्या जवळ एक माणूस गेला, नाव होतं जाबुवंत. तो जाबुवंत म्हणला बाबा अरे आम्ही बसलो ठीक आहे, तू का बसला. हा म्हणे मी तेच विचार करतो म्हणे कोण लागून जाईल. अरे म्हणे इथं बसलेल्या पैकी तुझ्या चक्रात ताकद येते लागून जायची. असं आयुष्यातला प्रत्येकाला जाबुवंत भेटतोच असं नाही बरं का.
कधी कधी आपला जाबवंत आपल्या स्वतःलाच व्हावं लागतं आणि आपल्यालाच आपला 7 योजन समुद्र आयुष्यातला लांघून जावा लागतो, किंवा कधी कधी असा जाबवंत आपल्याला आयुष्यात भेटतोय, पण तो जाबवंत आपल्याला कळला पाहिजे. आपले शिक्षक नेहमी जाबवंताचं काम करतात, पण आपण त्यांना तो ते मालिकातला जाबवंत समजतो. खऱ्या आयुष्यातला जाबवंत त्यांना कधी बनवत नाही. मित्रांनो, त्या साधूला पश्चाताप आला. साधू म्हणे, काय माणूस आहे बा, मी एवढं पोपटानं शिकवलं पण पोपट काही सुधारले नाही. मित्रांनो, एक गंमत सांगू, गोष्ट संपली. ऐकली होती आम्ही, आम्हाला माहिती आहे. सांगा बरं काय कळलं या गोष्टीत. वर्गात बसलं का तिथे प्रश्नच विचारतात. जगताप सर, अशी माणसं नका आणत जाऊ पुढल्या वर्षी, कुठल्या याला आम्हाला प्रश्न नाही विचारले. असं नाही काही, काय बोल मिळाला. बोला बोला बोला. अरे हा मोठा, अरे आपण एवढं मोठं ऐकलं, घाबरायचं, तुम्हाला टेन्शन आहे का शेजारचं काय म्हणत. अरे चुकलं चुकलं, मला पण काय येतं, मी पण ढ माणूस आहे. अरे बोला की, काय कळालं का, गोष्टच विसरली नाही ना. गोष्ट लक्षात, गोष्ट पक्की आहे. शिकारी येतो, दाणे टाकतो, आपण त्याच्यात फसायचं नाही. बोला की, नाही तर तुम्ही शपथ घेतली का भाऊ बोलायचंच नाही, आपलं ठरलंय बा पक्क. अरे बोला बोला बोला, एक बोलल्याशिवाय मी बोलणार नाही. पाहू आता काय होतं. आपल्यात नाही बोलायला लावलं नाही. इकडे लेडीज फर्स्ट, हा मग आता 50% रिझर्वेशन विचारलं पाहिजे. काय काय, अरे बोल बोल बोल, अरे तुमचे फक्त बोल. हा यस दादा, व्हेरी गुड. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मित्रांनो, उत्तर द्यायच्या आधी एक गोष्ट सांगतो मित्रांनो. हा गोष्ट म्हणजे तशी गोष्ट नाही, गोष्ट म्हणजे वाक्य सांग. जगात शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, ही माणसं अशी नाही म्हणत बरं का. ती लाखोंच्या समुदायात व्यक्ती उभी राहायची हिंमत ठेवतात, म्हणून ती मोठी बनतात. बाळा, तुझ्यासाठी माझ्याकडनं टाळ. बोल चुकला तरी काही टेन्शन नाही. ओके, व्हेरी गुड. अजून, हा व्हेरी गुड दादा, तुझ्यासाठी. हे बा, आता तुम्हाला सांगतो 5-25 उभे राहते. ही जगाची गंमत आहे. आधी कोणीच नव्हतं, आता कोणाला उभं करावं तेच कळालं. हा बाजारात दिसतो, मग आपल्या दोघांचा रंग सारखाच आहे. बरं झालं जगताप सर तुम्ही मला दिवसा बोलवलं, नाही तर रात्री 2 बल्ब जास्त लावावं लागले असते. दिसलं पाहिजे होतं तुम्हाला सगळ्यांना. तरी मी बायकोला घरात निघताना म्हणत होतो, थोडा मेकअप जास्त करा आज, दिसलं पाहिजे सगळ्यांना. बरं असं म्हणजे लांब न दिसलं पाहिजे, सर एवढ्या कोपऱ्यात बसले, त्यांना पण दिसलं पाहिजे ना. मी परत पुढे मी भेटलो तर हात करता आला पाहिजे कमीत कमी. दादा बोल. काय काय, ओके, व्हेरी गुड. नाही नाही, काय काय, अरे आपलं शांत, आपण आपले शिक्षक झालं पाहिजे. व्हेरी गुड. अजून, हा ट्रॅप असतो आपल्याला, आपण तरी फसतो. व्हेरी गुड. ओके, हा हा, आपण आपला, ओके, आपला माणूस ओळखला पाहिजे. व्हेरी गुड. ऐका, हा दादा सांग. यस, एकदा त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. आता मी तुम्हाला आणण्यासाठी टाळ्या वाजवल्या सर, उगाच वागत. त्याच कारण सांगतो मी तुम्हाला. शिक्षक आहे शिक्षक, तो असे दाणे फेकतो, त्याला ज्यातनं जो उचलायचा ना, तो ज्याची ऍबिलिटी ना, तो 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 उचलतो. मी गोष्ट तुमच्या समोर फेकली, तुम्हाला ज्याला जे व्यस्त आलं ना, ते तुम्ही ते वेचलं. मित्रांनो, ह्या जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपल्याकडे किती आहे हे महत्वाचं नाही, त्या असलेल्या गोष्टीमधलं आपल्याला वापरता किती येतं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून तुमच्याकडे किती नॉलेज हे महत्वाचं नाही. दॅट मॅटर इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ मच यू रन, दिस मॅटर इज इम्पॉर्टंट व्हॉट डायरेक्शन यू रन. हे महत्वाचं नाही तुम्ही किती धावला. 100 मीटरची रेस सुरू झाली, 100 मीटरची रेस सुरू झाल्यावर
त्या प्रारंभिक रेषेपासून रेसर सुरू झाले आणि एक जण माझ्यासारखं होतं की असं रेस सुरू झाली ती पळाली सगळे समोर माझ्यासारखं होतं उलट पळालं इतकं पळालं फेस आला त्या तोंडाला जिंकलं कोण अरे मी जिंकला असं म्हणा आज काय करतात पैसा आला पाहत नाही मी नाही जिंकू शकत का नाही जिंकू शकत मी रेस ज्या दिशेने चालू होती त्या दिशेने नाही पळलो म्हणून आयुष्यामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो की तुम्ही दॅट मॅटर हे महत्वाचं नाही की तुम्ही कुठे पळताय तुम्ही किती पळताय तुम्ही किती प्रयत्न करताय तुम्ही किती अभ्यास करताय तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे की तुम्हाला जे करायचंय त्या दिशेने तुम्ही धावतायत का नाही हे जास्त महत्वाचं आहे म्हणून मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं ध्येय आजच फिक्स करा आज नाही तर कधीच नाही आज नाही तर कधीच नाही आपण फक्त मित्राला म्हणतो तुमच्यासाठी काय पण आज स्वतःला म्हणा अरे आपल्यासाठी काय पण आणि आपल्यासाठी काय पण